नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी बघा. नवीन नियुक्तीत आधीची सेवाही आता ग्राह्य धरली जाणार आहे. पहा, शिक्षण सेवक मधील राज्यातील हजारो शिक्षकांना यामुळे दिलासा मिळालेला आहे. आता ही नेमकी बातमी काय? ते तुम्हाला थोडक्यात मी सांगतो. पहा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांमधील शिक्षण सेवक म्हणजे जे काही स्थानिक स्वराज्य संस्था होत्या बघा, त्या शाळेमधील जे काही शिक्षण सेवक पद होतं बघा, त्याच्याबद्दल बातमी आहे ही. पहा, 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षण सेवक म्हणजे 100% अनुदानित जे काही शाळा आहेत बघा, त्याच्यामधले जे काही खाजगी शाळा आहेत बघा, त्याच्यामधलं शिक्षण सेवक पद आणि दुसरं जे काही मुद्दा आहे बघा, प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक स्तरातील सर्व माध्यमांच्या शाळा, अध्यापक विद्यालय, शासकीय विद्यानिकेतन, सैनिकी शाळा यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मग अशी होणार अंमलबजावणी. आता अंमलबजावणी कशी केली जाणार ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहा, पूर्वी शिक्षण सेवकाने 3 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी दुसऱ्या शाळेत नियुक्ती मिळवल्यास त्याला पुन्हा 3 वर्षाचा कालावधी नव्याने पूर्ण करावा लागत होता. पूर्वी कसं होतं माहिती आहे का? पूर्वी कसं होतं बघा, जे काही पूर्वी शिक्षण सेवकाने समजा 3 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी म्हणजे 3 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर समजा दुसऱ्या शाळेत समजा नियुक्ती मिळवली, तर त्याला काय करावं लागतं, नव्याने 3 वर्ष पूर्ण करावी लागत होते. पण आता तसं नाहीये. आता काय बघा, नव्या निर्णयानुसार आता पूर्वी केलेली सेवा ग्राह्य धरून फक्त उर्वरित कालावधी पूर्ण करावा लागेल. म्हणजे तुम्ही समजा 3 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर समजा जर तुम्ही ती शाळा दुसऱ्या शाळेमध्ये नवी नियुक्ती मिळवली, तर तुम्हाला जे पूर्वी जे तुम्ही सेवा केलेली आहे बघा, ती सेवा आणि नवीन सेवा ही ग्राह्य धरून तुम्हाला ती कालावधी पूर्ण करावा लागणार आहे. म्हणजे समजा तुम्ही एखाद्या शाळेमध्ये समजा काय केलं, 2 वर्ष केले आणि नवीन शाळेमध्ये समजा तुम्ही नियुक्ती मिळवली. मग तुमचे जे पहिले 2 वर्ष आणि नवीन शाळेमध्ये जे तुम्ही काम केलेलं आहे ते 1 वर्ष असं मिळून तुमचे 3 वर्ष ग्राह्य धरली जाणार आहेत. नंतर बघा, जुनी व नवी सेवा मिळून 3 वर्ष पूर्ण झाल्यास संबंधित उमेदवाराला नियमित वेतन श्रेणी लागू होईल. म्हणजे तुमचे जुने जे काही वर्ष आहेत, जुनी सेवा आणि नवीन जे काही सेवा आहे, ती मिळून तुमचे वेतन श्रेणी तुम्हाला ती लागू केली जाईल. दरम्यान 18 फेब्रुवारी 2026 पूर्वी शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्यांना देखील याचा फायदा होणार आहे. म्हणजे याचा फायदा कोणाकोणाला होणार आहे बघा. 18 फेब्रुवारी 2026 पूर्वी अ, शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झालेल्या उमेदवारांना देखील याचा फायदा होणार आहे. म्हणजे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे आणि आनंदाची देखील बातमी आहे. ही बातमी तुम्हाला समजली असेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.